उत्तर महाराष्ट्रातील नार-पार पैनगंगा प्रकल्प 30 वर्षांपासून रखडला होता, तर या 7,000 कोटींच्या प्रकल्पाला आज मान्यता देण्यात आली आहे। नाशिक जळगाव जिल्ह्यातील 50,000 हेक्टर जमिनीला याचा फायदा होणार आहे, तर शेतकऱ्यांचे ज्वारी खरेदीची मुदत होती आणि त्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यात आलाय, तर ऑगस्टच्या शेवटी नागपूरला लाडकी बहीण योजनेचा एक कार्यक्रम रविवारी असल्याने आणि या नियोजित कार्यक्रम असल्याने काही मंत्री आले नव्हते, अशी माहिती पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जो महत्त्वाचा विषय होता नार-पार पैनगंगा हा जो प्रकल्प 30 वर्षापासून रखडला होता, ज्याचं पाणी हे कोकणाचं पाणी इकडे वळवण्याचा जो प्रकल्प होता किंवा मराठवाड्यामध्ये वळवण्याचा प्रकल्प होता, त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे। जवळपास 7,000 कोटीच्या प्रकल्पाला आज मान्यता देण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये नाशिक जिल्हा असेल किंवा जळगाव जिल्हा असेल, याच्यामध्ये जवळपास 5,000च्या आसपास हेक्टर जमिनीला या ठिकाणी फायदा होणार आहे। मला तरी असं वाटतं की 17,000 हेक्टर जमीन जळगाव जिल्ह्याकरता आणि 23,000 हेक्टर जमीन म्हणजे 50,000 हेक्टर जमिनीला याचा टोटल फायदा होणार आहे। आणि या प्रकल्पामुळे जी जमीन सुकी राहत होती, त्यामुळे शेतकऱ्याला त्याचा निश्चितपणाने फायदा होऊन हे पाणी जे वाहून जाणार होतं ते 10 TMC पाणी हे उत्तर महाराष्ट्राच्या हिश्श्याला येणार आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जे ज्वारीचं खरेदीचं मुदत होती, त्यालासुद्धा 1 महिन्याची मुदतवाढ सरकारने या काळामध्ये दिलेली आहे। लाडक्या बहिणी योजनेचा या ठिकाणी आढावा घेण्यात आला आणि पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पुन्हा लाडक्या बहिणीचा एक कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे आणि त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींचे पैसे पुन्हा दिले जाणार आहेत। सर, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेला मंजुरी दिल्याची ओल्ड पेन्शन योजनेबाबत मंजुरी दिली, आज राज्य सरकारकडून सुद्धा मंजुरी देण्यात आली। विषय चर्चेला आला आहे, पण अजून त्याच्या इतिवृत्त बाहेर यायचं आहे। पण मला आमचे जे महत्त्वाचे विषय होते ते विभागाचे ते सांगण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केला। मंत्री गैरहजर होते, VC द्वारे जॉईन झाले, तर यासंबंधी हे बघा, रविवार आहे आज, त्याच्यामुळे मतदारसंघामध्ये बरेच कार्यक्रम होते आणि ऐनवेळेस ही कालच माहिती मिळाल्यामुळे रविवारी जनरली सुट्टी असते आणि माणूस कार्यक्रम घेऊन ठेवतो, त्यामुळे मंत्री निश्चितपणे कमी होते। हिंदीमध्ये तुमचे एक पदाधिकारी आहेत हे पण आणि अमरावतीमधले एक तुमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत हे पण आणि त्यांनी असं म्हटलंय की महिला अत्याचार जे होत आहेत त्यामुळे महिलांच्या हातात बंदुका द्या तर हे सगळं प्रश्न सुटेल असं त्यांनी म्हटलं। हे बघा, त्यांचं ती भावना आहे आणि निश्चितपणाने या भावनेला कोणी असा दुजोरा देणार नाही, कारण की हे लोकशाहीचं आणि कायदा मानणारं राज्य आहे। पण शेवटी काही ज्या घटना घडत आहेत त्याच्याने साहजिक माणसाला या गोष्टीचा संताप येत असतो आणि सरकार याच्यावर लक्ष ठेवून आहे। त्याची चर्चा आज या ठिकाणी झाली आणि शाळेमध्ये काय असावं, शाळेमध्ये कशा पद्धतीचे नियम असावे, त्या ठिकाणी कशी सुरक्षितता महिलांची असावी, याच्या बाबतीमध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्याबद्दल एक सविस्तर अशा पद्धतीचा कार्यक्रम आखला जाणार आहे, जेणेकरून त्यामध्ये शाळेला निश्चित विद्यार्थिनींना सुरक्षितता मिळेल। मुलीवर अत्याचार करणारे 34 गुन्हेगार आरोपी मला तेवढं माहीत नाही आहे, त्यांनी जो प्रश्न विचारला तेवढंच मला माहिती आहे। आज युतीच्या काळ्या कारनाम्यांची दहीहंडी फोडण्यात आली असून काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार हे वाढतच आहेत, तर या राज्यातील तरुण बेरोजगार होत चाललेत। राज्यातील उद्योगधंदे गुजरातला नेण्याचे कारस्थान केले जाते, तर हिंदू मुस्लिम असा जातींमध्ये तणाव निर्माण केला जातोय, तर या सर्व गोष्टी ह्या राज्य सरकारच्या युती सरकारचे काळे कारनामे आहेत। तर या ठिकाणी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्त्यावर ठेवला जातोय आणि त्यांचे काळे कारनामे आम्ही दहीहंडीच्या रूपाने फोडायचे काम केलंय, असं वक्तव्य जिल्हा अध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी केलंय। आज धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युतीचे काळे कारनामे या प्रतिकात्मक दहीहंडीचं या ठिकाणी फोडण्यात आलेले आहे। आपण काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये बघतोय महिलांवर मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहेत। या राज्यातले तरुण दररोजच्या दररोज बेरोजगार होत चाललाय। या राज्यातले उद्योगधंदे गुजरातला पळून नेण्याचं कारस्थान रचलं जात आहे। या ठिकाणी या राज्यामध्ये हिंदू मुस्लिम जाती धर्मामध्ये तणाव निर्माण करण्याचं काम करण्यात आलंय। या सर्व गोष्टी ज्या आहेत हे राज्य सरकारच्या युती सरकारचे काळे कारनामे आहेत। भाजप सरकार असेल, या ठिकाणचं युती सरकार आहे, या ठिकाणी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या
तख्तासमोर गहाण ठेवण्याचं काम करताय। हे सर्व काळे कारनामे जे भाजपचे, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचे हे काळे कारनामे जनतेसमोर आणण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी दहीहंडीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी त्यांचे काळे कारनामे दहीहंडीच्या रूपाने आम्ही फोडण्याचं काम या ठिकाणी करतोय। ब्राझील येथील कुरिचिबा शहरात होणाऱ्या झायगोमा कार्यशाळेसाठी डॉक्टर आझम एस मकानदान रवाना झालेत, तर सदरची कार्यशाळा ही इंटरनॅशनल लॅटिन अमेरिका इलापिओ तर्फे 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2024च्या दरम्यान घेण्यात येणार असून सदर कार्यशाळेसाठी भारतामधून फक्त 4 डॉक्टर्सची निवड झाली आहे, तर डॉक्टर आझम मकानदान हे त्यांपैकी एक आहेत। या कार्यशाळेतील अनुभवाचा फायदा एकही दात नसलेल्या लोकांसाठी, अपघातामध्ये अथवा ऑपरेशनमुळे जबडा गमावलेल्या रुग्णांसाठी होणार असून अशी माहिती डॉक्टर आझम एस मकानदान यांनी दिली आहे।